हा व्हिडिओ निवडल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. ओम गं गणपतये नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गुड रीडिंग चॅनल सहर्ष सादर करीत आहोत श्रीधर कवी विरचित मराठी ग्रंथ श्री हरिविजय या पोथीचा रसाळ गद्य कथा अनुवाद. श्री हरिविजय अध्याय 23. 22 अध्याय आपण पूर्ण केलेत. काल यवनाचा वध झाला आणि जरासंधाला खूप वेळा हरवलं गेलेलं आहे. मागील अध्यायात कंसाचा वध त्याच्या आधीच झालेला आहे आणि आता मागच्या अध्यायात शेवटी रेवती या रैवत राजाच्या मुलीशी बलरामाचा विवाहही झालेला आहे. आता पाहूया रुक्मिणी हरणाची कथा. अध्याय 23. श्री गणेशाय नमः म्हणजे गणपतीला नमस्कार असो. हे जगातला वंदनीय विश्वंभरा, तू सगुण रूपाने गोकुळात अवतरलास आणि दैत्यांचा संहार करून साधूंना संरक्षण दिलेस. तुला नमस्कार असो. विदर्भ देशी भीमक नावाचा राजा, विदर्भ देशामध्ये भीमक नावाचा राजा त्यावेळी मोठा धार्मिक, सुशील, उदार, विवेकी आणि धनाढ्य म्हणून प्रसिद्ध होता. त्याला रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली असे 5 मुलं होते. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्ममाली हे पुत्र होते 5 भीमक राजाचे. आणि त्याची रुक्मिणी ही सर्वात लहान कन्या फारच सुंदर आणि सद्गुणी अशी मुलगी होती. तिचे सौंदर्य म्हणजे साक्षात लक्ष्मीचे सौंदर्य होते. कारण विष्णूच्या आज्ञेने लक्ष्मीनेच रुक्मिणीचे जन्म रुक्मिणीच्या रूपात अवतार घेतला आहे, जन्म घेतला आहे भीमक राजाकडे विदर्भ देशात. भीमक राजा म्हणजे रुक्मिणीचे वडील तिला जवळ घेऊन एकदा सभास्थानी बसला होता. भोवती मांडलिक राजे म्हणजे भीमक राजाच्या आधिपत्याखाली, त्यांच्या सत्तेखाली असणारे दुय्यम दर्जाचे इतर राजे, मांडलिक राजे आणि मंत्रीही होते. त्यावेळी कीर्तिमुख नावाचा एक ब्राह्मण पृथ्वी पर्यटन म्हणजे यात्रेवर निघाला होता आणि त्यावेळेस तो तिथे आला होता भीमक राजाच्या दरबारात. राजाने त्याचा त्या ब्राह्मणाचा, कीर्तिमुख ब्राह्मणाचा आदर सत्कार केला. इकडच्या तिकडच्या वार्ता त्याने सांगितल्या. त्याने द्वारकेचे आणि श्रीकृष्णाचेही वर्णन केले. कृष्णाचे त्याने क्रीडासहित आणि पराक्रमांसहित सौंदर्याचेही उत्कृष्ट वर्णन केले. मुकुटापासून पायाच्या नखापर्यंत कृष्णाचे स्वरूप त्याने असं काही वर्णन केलं की सभाजन त्या ऐकून तटस्थ झाले, अचंबित झाले. भीमकाजवळ बसलेली रुक्मिणी सद्गतीत होऊन ते ऐकून मूर्छा येऊन पडली, बेशुद्ध झाली. तिचे अंग थरथर कापत होते, डोळ्यातून अश्रुधारा पडत होत्या. तिला एकदम असं काय झालं, कसली तरी बाधा झाली असावी असं म्हणून उपमाता धावल्या आणि तिला सावध करू लागल्या. पण राजा भीमकाने ओळखलं की ब्राह्मण कृष्णाचे वर्णन करीत होता ते ऐकून आपली मुलगी रुक्मिणी मूर्छित पडली आहे. तेव्हा तिचे मन कृष्णावर आहे, आपण कृष्णाशीच रुक्मिणीचा विवाह लावून द्यावा असा विचार रुक्मिणीच्या वडिलांनी म्हणजे भीमक राजांनी केला. त्याने राणीला तसं सांगितलं. राणीला फार आनंद झाला, तिच्याही मनात तेच होतं. पण ज्येष्ठ पुत्र रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा भाऊ, मोठा भाऊ रुक्मी हा कृष्णाचा वैरी होता, शत्रू होता. त्याला हा विचार पसंत पडला नाही की आपल्या लहान बहिणीचं, एकुलत्या एका बहिणीचं लग्न आपले वडील कृष्णाशी म्हणजे आपल्या शत्रूशी लावून देतील. हे रुक्मीला आवडलं नाही. त्याने ब्राह्मणांना एकांतात बोलवलं आणि सांगितलं की ज्योतिषांनो, ब्राह्मणांनो, माझ्या पित्याला रुक्मिणी आणि कृष्ण यांचे ग्रह पटत नाहीत असं सांगा. त्यापेक्षा शिशुपालाशी माझ्या बहिणीचे सख्यही आहे आणि तो उत्तम वरही आहे. त्यालाच रुक्मिणी द्यावी, शिशुपालाला, कृष्णाला नव्हे असं त्याने ज्योतिषांना सांगितलं. रुक्मी एवढंच करून थांबला नाही. राजासमोर, सभेत किंवा इतर ठिकाणीही तो सर्वांसमक्ष कृष्णाची उघड निंदा करू लागला. कृष्ण चोऱ्या करत होता, तो कपटी आहे, केशीसारखे तट्टू त्याने मारले, त्यात कसला आलाय पराक्रम. पुतनेला मारून त्याने स्त्रीहत्याच केली. कंस आणि कालयवन याने कपटाने यांना श्रीकृष्णाने मारले. तो पळपुटा आहे, युद्ध न करता पळतो. त्याला नाव, रूप, गोत्र नाही, सिंहासन, छत्र, कोश काहीच नाही, पद नाही, तो राजा नाही. शत्रूला भिवून तो समुद्रात, द्वारकेत राहून जातो आणि तिथे राहतो. अशाला माझी बहीण दिली म्हणजे आम्ही जिवंत असून मेलेलेच, ते काही नाही. रुक्मिणी ही माझी बहीण मी शिशुपाल या माझ्या मित्रालाच देईन, त्यालाच ती दिली पाहिजे. कृष्णाला दिलीत तर माझ्या मस्तकावरील केसांचे मी मुंडन करून घेईन असं तो त्याच्या वडिलांना, राजाला, भीमक राजाला धमकावू लागला.
रुक्मी याने रुक्मिणीच्या विवाहाची तयारी सुरू केली शिशुपालासोबत. नगर शृंगारलं. शिशुपालचा पिता दमघोष याच्याकडे आमंत्रणही पाठवलं. भीमकाचे रुक्मी पुढे म्हणजे मुलापुढे काही चालत नव्हतं. मुलगा म्हणेल तसंच भीमकाला नाईलाजास्तव बऱ्याचदा ऐकावं लागत होतं. रुक्मिणीला लगेच सर्व प्रकार कळला आणि ती रडू लागली. आपलं काय होणार? आपली आईही आपल्याला सहाय्य करू शकणार नाही. कोणाला तरी पाठवून द्वारकेतून कृष्णाला बोलवावं असा तिने विचार केला. कोण करील आपलं काम? आपण शत्रूच्या जणू वेढ्यात आहोत असे विचार करत रुक्मिणी स्वतःच्या महालात चिंता करत होती. तो सुदेव नावाचा ब्राह्मण तिथे आला. तो ब्राह्मण तिथे येताच रुक्मिणीला मोठी आशा उत्पन्न झाली. तिने त्याला वंदन केले आणि गुप्तता पाळण्याचे वचन घेतले. त्याने आश्वासन दिले. तेव्हा ती म्हणाली की सुदेव, तू जर माझा संदेश घेऊन द्वारकेस गेलास आणि भगवान कृष्णाला येथे घेऊन आलास तर तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. कोणाला न कळत रात्री प्रवास कर आणि सकाळीच कृष्ण येथे येईल तर फार बरे. असा तिने त्याच्याजवळ कृष्णासाठी एक पत्र दिले. 7 श्लोकात त्यात सर्व वृत्त लिहून रुक्मिणीने कृष्णाला प्रार्थना केली होती. तात्काळ येऊन मला येथून सोडवा कृष्णा, मी आपल्या पायांची दासी आहे. ब्राह्मणाने रुक्मिणीकडून तिचं ते पत्र घेतलं आणि रातोरात अत्यंत वेगवान रथात बसून तो द्वारकेस गेला. द्वारकेत त्याला कृष्णाच्या मंदिरात प्रवेश मिळाला. त्याचे कृष्णाने स्वागत केले. एकांत घरात नेऊन कृष्णाने त्या ब्राह्मणाला, सुदेव ब्राह्मणाला वृत्त विचारले. ब्राह्मण कृष्णाला भेटताच आणि त्याचं रूप पाहताच प्रथम आपलं कामच विसरला होता. पण कृष्णाने हेतू विचारला पुन्हा. तेव्हा ब्राह्मणाने पत्र काढलं आणि म्हटलं कृष्णाला, भगवान, राजा भीमकाची कन्या रुक्मिणी हिने हे पत्र दिलं आहे. आपल्याशिवाय कोणालाही ती वरणार नाही. तिचा विवाह रुक्मी शिशुपाळाशी लावून देण्याच्या तयारीत आहे. आपण सत्वर विदर्भ देशी चालावं म्हणून मी तिचं हे पत्र अगत्याने इथे घेऊन आलो आहे. असं म्हणून त्या ब्राह्मणाने ते पत्र कृष्णाच्या हातात दिलं आणि कृष्ण ते घेऊन वाचू लागला. त्या पत्रात रुक्मिणीने लिहिलं होतं. कृष्ण वाचत होता. हे भुवन सुंदरा, तुझे गुण आणि सौंदर्य यांचं वर्णन ऐकूनही सर्व चराचराचे कर्ण तृप्त होतात. माझं मन तुझ्याकडे संकोच आणि लज्जा सोडून धाव घेत आहे रे. मी तुला शरण आले आहे. तुझी प्राप्ती होण्याकरता कितीतरी युवती तप करत असतील. माझी तेवढीही योग्यता नाही रे कृष्णा, पण मी दीन आहे. तुझ्या विना अन्य कोणासही मी वरणार नाही. तू परात्पर निर्विकारी आहेस, पण मी दीन तुला शरण आले असून माझी उपेक्षा जर तू केलीस तर तुझीच अपकीर्ती होईल. चेदीराज, शिशुपाळ, जंबूक आहेत. तुझा सिंहाचा वाटा तो घेऊन जात आहे शिशुपाळ. धाव, मला सोडव कृष्णा. तुझ्या अंकावर बसावे, तुझ्या मांडीवर बसावं हीच माझी मनीषा आहे. जन्मांतरी मी काही पुण्य केले असेल, दानधर्म व्रत यात्रा केल्या असतील तर कृष्णा तू येशील आणि माझं पाणी ग्रहण करशील. माझा हात पकडून मला घेऊन जाशील. उद्या सूर्योदय होण्यापूर्वी तू कुंडिनपुरास यावं, या विदर्भ देशाच्या नगरीत, आणि यादव सेनेसहित यावं. चेदी मगध नृपतीचा पराभव करावा. त्या शिशुपालाला हरवावं. राक्षस विवाह करून मला पळवून न्यावं. माझे दुष्ट बंधू तू कसे मारावे असा जर प्रश्न तुला पडेल तर मी युक्ती सांगते. सकाळी नगराबाहेर देवीच्या मंदिरात मी सखींबरोबर जाणार आहे. तेथे तू येऊन माझं हरण कर आणि मला तिथून घेऊन जा. ब्रह्मदेवाला सुद्धा तुझा महिमा कळत नाही. गोकुळात वत्स हरण करून त्याने तसा प्रयत्न केला, पण तो शेवटी तुलाच शरण आला. आणि मी वेडी धिटाईने पत्र पाठवले आहे, पण श्रीरंगा तू जर माझा स्वीकार केला नाहीस तर मी हा देह टाकीन. एवढेच नव्हे तर महाकारण देह टाकून तुझ्याशी मिसळून जाईन. शतजन्म घेऊन पुन्हा हेच करीन. कृष्णाने रुक्मिणीचं हे पत्र वाचलं. कृष्ण हरी गहिवरला. सुदेव म्हणाला, यादव श्रेष्ठा, त्वरा करावी. विलंब केला तर भीमकी म्हणजे रुक्मिणी प्राण देईल. ती चिंता रोगाने कृश झाली आहे, थकली आहे, आजारी पडत आहे. तिचा तू वैद्य आहेस. कृष्णाने दारुकाला रथ जोडण्यास सांगितले. यादव सेना घेतली तर लवकर जाता येणार नाही. शिवाय सगळीकडे गाजावाजा होईल. तेव्हा एकट्याने जाऊन भीमकीला म्हणजे रुक्मिणीला घेऊन यावं असा विचार कृष्णाने केला. सुदेवाला त्याने बरोबर घेतलं आणि अत्यंत वेगाने रात्र संपण्यापूर्वीच त्याने कुंडिनपूर हे विदर्भ देशाचे नगर, राजधानीचं शहर गाठलं. नगर दूरून पाहिलं. सर्वत्र सजधज झालेली होती आणि कृष्णाला संतोष वाटला. तिकडे रुक्मिणीला हळद लावली जात होती. भीमक मनात म्हणत होता की कृष्ण आता येईल तर मी भाग्यवान ठरेन. रुक्मिणी चिंता करत होती.
ब्राह्मण गेला असेल का? प्राणप्रिय श्रीहरी येईल का? वाटेत विघ्न नसेल ना आले? अजून का आले नाहीत कृष्ण? असं ती विचार करत होती. आणि भीमक तिचा पिता म्हणत होता की मी कृष्णाला लग्नाला सुद्धा बोलवले नाही, तो कसा येईल? बाहेर दमघोष हा शिशुपालाचा पिता शिशुपालाला घेऊन लवाजम्यानिशी तिथे आला होता लग्नासाठी. जरासंध, रुक्मी, वक्रदंत मोठ्या आनंदाने चालले होते. भीमक त्यांना सामोरा जाण्यासाठी नगराबाहेर गेला. सीमांत पूजन झाले. नगरात जनवास दिला होता. तिथेच वरपक्षीय आले. द्वारकेत बलराम, अक्रूर, उद्धव इत्यादिकांना कृष्ण एकटा कुंडीनपुरास निघून गेल्याचे कळताच मोठे यादव सैन्य घेऊन बलराम कृष्णा मागोमाग कुंडीनपुराजवळ येऊन पोहोचला. रुक्मिणी अंतःपुरात अत्यंत व्याकुळ झाली होती. ती भूमीवर लोळण घेऊन कृष्णा कृष्णा म्हणून शोक करू लागली. कृष्णाने ते जणू अंतस्थ राहून ओळखले. सुदेव ब्राह्मणाला त्याने पुढे पाठवले. तो अंतःपुरात गेला. त्या ब्राह्मणाला पाहताच रुक्मिणीने डोळे विस्फारले. पण उघड काहीच न बोलता सुदैवाने उंच हात करून खुणेनेच तिला तुला उद्धरून नेणारा कृष्ण आला आहे असं खुणेनेच सांगितलं. दुसऱ्या कोणालाही तिथे ती ब्राह्मणाची खूण रुक्मिणीशिवाय इतरांना कळली नाही. पण रुक्मिणीचे रुदन थांबले आणि ती मुसमुसू लागली. तिचे चित्त थाऱ्यावर नव्हतं. ती उंच जागी चढून नगराबाहेरचा देखावा पाहू लागली. तो गरुड ध्वज फडकत आहे असा कृष्णाचा रथ दूर तिला दिसला आणि मागे विशाल यादव सेनाही दिसली. भीमकाला कळलं की लग्न समारंभ पाहायला बलराम आणि कृष्ण यादवांसह आपण होऊन आला आहे. त्याला फार आनंद झाला. कौतुक पाहायला म्हणून हा यदुपती आला आहे, कृष्ण आला आहे. आता त्याचं स्वागत करावं आणि नगरामध्ये राहायला त्यालाही आमंत्रण द्यावं, बोलवावं असं ठरवून तो भीमक राजा कृष्णाला सामोरा गेला. त्याला नगरात बोलावले पण कृष्णाने ते नाकारलं. आम्ही अंबिकापुरीत राहतो असं सांगून त्याने अंबिकापुरीत देवीच्या मंदिराजवळच कृष्णाने तळ दिला, मुक्काम केला. जाताना कुंडीनपुरातूनच तो गेला. कृष्ण आलेला पाहताच जरासंध आदी राजांनाही भय वाटले आणि त्वेषही आला. रुक्मिणीचा भाऊ याने आपला पिता आणि माता कृष्णास भेटण्यास गेलेली आहे हे पाहिलं आणि त्याने भीमकासह म्हणजे आपल्या वडिलांसह कृष्ण आपल्या नगरातून जाताना नागरिकांना केवढा आनंद झाला तेही रुक्मी या भावाने पाहिलं. त्याने जरासंधादी राजांना, त्याच्या मित्रांना सावध केलं. यादवांच्या सैन्याचा चुराडा करून टाकण्याची तयारी ठेवा असं त्याने सगळ्यांना सांगितलं. चला चला, नवरदेवाला आणा, लग्न घटका जवळ आली आहे असं म्हणून तो रुक्मी घाई करू लागला. पण भीमकाची पत्नी म्हणजे रुक्मिणीची आणि रुक्मीची आई राणी शुद्धमती म्हणाली की अरे रुक्मी, कुळाचाराप्रमाणे वधूने आधी देवीचे दर्शन घेऊन यावे लागते. घाई करू नकोस, आता तिला दर्शन करून यायला पाठवते. तर रुक्मी भाऊ म्हणाला की तिकडे तो कृष्ण आलेला आहे, काय कपट करील ते सांगता येत नाही. राजा भीमक म्हणाला, बांगड्या भर, शंठ आहेस की काय तू? तू आहेस ना संरक्षण करायला, मग कसलं भय तुझ्या बहिणीला? रुक्मी चवताळून म्हणाला, असं काय? ही मी घेऊन जातो रुक्मिणीला देवीच्या देवळात. पहा, माझा पराक्रमच पहा. आणि त्याने कडेकोट नग्न खडगे घेऊन म्हणजे तलवारी घेऊन सहसळत्या तलवारी घेऊन सैनिक उभे करून रुक्मिणीच्या रक्षणाची तयारी केली. आणि धनुर्धारी म्हणजे धनुष्यबाण चालवणाऱ्या योद्ध्यांचा त्याने व्यूह रचला. संरक्षण दिलं रुक्मिणीला. रुक्मिणी मैत्रिणींच्या घोळक्यात चालत चालत देवीच्या मंदिराकडे निघाली. सर्वजणी नटून थटून चालल्या होत्या. रुक्मिणीचे सौंदर्य पाहून लोक थक्क झाले होते. तिने आपले मन कृष्णार्पण केले होते. ती मौन धरून देवीच्या मंदिरात गेली. देवीची स्वतः पूजा करून फुलं वाहून मग तिने मौन सोडलं. डोळ्यात पाणी आणून देवीची प्रार्थना तिने केली. रुक्मिणी म्हणाली देवीला, आंबे, तूच सर्व करणारी आहेस ग. मला श्रीपतीशिवाय कृष्णाशिवाय अन्य वर नको आहे. माझी इच्छा तूच पूर्ण कर. आंबेने तिला मूर्तिमंत प्रत्यक्ष येऊन हाती निळ्या कमळांची माळ दिली आणि म्हणाली, आंबा, की हीच कृष्णाच्या गळ्यात माळ तू घाल. असं आंबा मातेने रुक्मिणीला सांगितलं. हर्षभरीत होऊन रुक्मिणीने तिच्या चरणी मस्तक ठेवलं आणि त्वरेने वेगाने ती बाहेर पडली. ती चालत येताना पाहून सर्व वीरांवर विलक्षण मोहिनी पडली. त्यांच्या हातातील शस्त्रच गळून पडली. सर्व देहभान हरपून सगळे सैन्य मूर्छित पडले. तोच दूर दारुकासह
श्रीकृष्ण आपल्या रथात होता. दारुकाने भर्रकन रथ पुढे आणला. कृष्णाने रुक्मिणीला पटकन हात दिला. तिने आनंदाने रोमांचित होऊन नीलकमळांची ती माळ घनश्यामाच्या गळ्यात घातली आणि चपळ गतीने वेगाने ती रथात चढली. दारुकाने झपाट्याने रथ वळवला. रुक्मिणी हर्षाने घाबरी झाली. कृष्णचरणी तिने मस्तक ठेवले. त्याने आपला हस्त तिच्या शिरावर ठेवला आणि रथ निमिषार्धात द्वारकेस निघाला. द्वारकेच्या मार्गाला लागला. त्यावेळी सूर्य लग्न घटिका पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होता. इंद्र फुलं उधळीत होता. ब्रह्मा पुण्य वाचन करत होता. नारद मुनी आता युद्ध होणार म्हणून आनंदित झाले होते. रुक्मी, जरासंध आणि इतर राजांच्या अंगाची लाही लाही झाली होती. पुढे काय झाले ते पुढील अध्यायात श्रवण करावे. 23वा अध्याय इथे संपूर्ण झाला. इथे शुभम. 36 अध्यायांपैकी 23 अध्याय पूर्ण. हरिविजय. जय जय रामकृष्ण हरी. ह्या गुड रीडिंग चॅनलवरची आजची ही हरिकथा आपल्याला आवडली असेल तर खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुमच्या ह्या नव्या कुटुंबाचा अविभाज्य महत्त्वपूर्ण भाग तुम्ही होऊ शकता. तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खरोखरच धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात हरिकृपेने आम्हाला यश लाभलं म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो. पुन्हा भेटूया या हरिविजयाच्या हरिकथेच्या पुढील भागात म्हणजे अध्याय 24व्यात, ज्यात आपण पाहणार आहोत रुक्मीला जीवदान कसं मिळालं आणि कृष्ण रुक्मिणीचा विवाह कसा झाला ते. दर शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता हरिविजय हा ग्रंथ 36 भागांमध्ये आपण पाहत आहोत. पण तोपर्यंत आपल्या गुड रीडिंग चॅनलवर अजूनही काही माहिती आहे, ती तुम्ही नक्की आनंद घेऊन अनुभवा अशी विनंती. नक्की पाहत राहा. अनेक मराठी आरत्यांचा अर्थ सांगणारे व्हिडिओज, अनेक स्तोत्र आणि अष्टक यांचा अर्थ सांगणारे व्हिडिओज, त्याचप्रमाणे अनेक ग्रंथाचा अध्यायानुसार केलेला क्रमवार प्लेलिस्ट, त्यांचे व्हिडिओ सरळ सोप्या भाषेत अर्थ समजावणारे फक्त गुड रीडिंग चॅनलवर पाहत राहा आणि धन्यवाद.